नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती शिरगळ। मकर संक्रांतीच्या निमित्ताने मी आज बनवत आहे शेंगाची पोळी आणि त्याला लागणारे साहित्य म्हणजे शेंगा, गूळ आणि तीळ। आणि हे मेजरमेंटने कसं घेऊया ते बघूया। 1 ग्लास शेंगदाणे आणि 1 ग्लास घेऊया। आणि हे तीळ एवढे गरम केलेले तीळ आपण हे तिन्ही एकत्र करून मिक्सर करून घेऊया। आता मिक्सर करून घेऊया हे सगळं एकत्र करून। इथं मी मिक्सर करून घेतलेलं आहे आणि हे असं एकत्र झालेलं आहे। गोळा मोठा छान असं गोळा झालेला आहे। हे आपण काढून घेऊया। बारीक केलेल्या मिश्रणामध्ये आता आपण हलकसं थोडंसं पाणी वापरून याला मळून घेऊया। जास्ती पाणी घातलं तर हे पातळ होऊन जाते, म्हणून अगदी थोडं पाणी, घोटभर पाणी पण लागत नाही ह्याला, एवढं थोडं पाणी वापरावं लागेल। आता हे सकाळी करायचं म्हणजे ह्याला छान असं तेल सुटतं या पिठाला। असे सकाळी ह्याचं पोळ्या बनवूया। आता आपण हे मळलेलं ह्याच्यात मिश्रण ह्याच्यात ठेवून बंद करून ठेवूया। त्याला छान असं तेल सुटतं। दुसऱ्या दिवशी ह्याचं पोळ्या बनवायचे। चला तर मग आपण शेंगा पोळ्या बनवायला घेऊया। आता मी हे काल रात्री मळून ठेवलेलं आहे शेंगाचं कूट। आता ह्याला छान तेल सुटलेलं आहे। आता मग ह्याचं पोळ्या बनवूया। प्रथमतः ह्याचे गोल गोल उंडे बनवूया। ज्या आकाराचे आपल्याला केवढे मोठे पाहिजे लहान पाहिजे एवढं बघून आपण उंडे बनवून घेऊया। आणि ह्याच्यासोबत पण कणिक भिजवून घालूया। कणिक भिजवूया। आता इथं आपले उंडे 8 झालेले आहेत, म्हणजे एका छोट्या ग्लासमध्ये आपले 8 पोळ्या होतील एवढे झाले। तर मी कणिक भिजवलेलं आहे 1 चपाती एवढं, आणि ते पोळ्या बनवूया आता। चला तर मग आपण इथं पोळ्या बनवायला घेऊया। आता तवा गरम करायला ठेवलेला आहे। असे छोटे कणिकाचे उंडे घेऊन आपण त्याला शेंगदाण्याचे पोळे उंडे भरवूया पोळे बनवायला। असं अगदी पुरणपोळीसारखं बन। हे दोन्ही पण घट्ट असायला पाहिजे। त्याला पीठ लावून छान असे गोलसर लाटून घेऊया। हे छान असं गोल असं लाटून घेतलेलं आहे। आणि इथं मी भाजायला लोखंडी तवा घेतलेला आहे, कारण हे पोळ्या छान असे खमंग असे लागतील ह्या लोखंडी तव्यावर भाजल्यावर। यावर आता थोडेसे तेल टाकून घेतले, तुम्ही बघू शकता। गॅस एकदम बारीक ठेवून आपण पोळ्या भाजून घेऊया। आता तुम्ही बघू शकता ही पोळी छान अशी फुगलेली आहे। चला तर मग आपल्या शेंगा पोळ्या तयार झालेल्या आहेत। हे बघा छान असे शेंगा पोळ्या तयार झाल्या, तुम्ही खाऊ शकता, बघू शकता। ह्या शेंगा पोळीसोबत साजूक तूप लावून खाऊ शकतो।